प्रकरणामध्ये आणि त्याचबरोबर जे प्रश्न विचारलेले आहेत सरकारला त्या अनुषंगाने सुरुवात करणार आहोत. अंजलीताईंपासून दोघींचंही खूप खूप स्वागत आहे. अंजलीताई, आज तुम्ही जे काही मुद्दे मांडले तर त्याच्यात तुम्ही असं म्हटलेलं आहे की अजित पवारांच्या घराबाहेर जेव्हा भानामती झालेली होती त्या काळात खरात हा एका हॉटेलमध्ये ठाण्यात राहत होता. काही सेकंदांमध्ये काही ट्रान्झॅक्शन झालेली आहेत त्याच्या बाबतीमध्ये फोनची. तर या सगळ्या माहितीमध्ये जो ठाण्याचा संदर्भ तुम्ही दिलेला आहे तर त्याचा नक्की संदर्भ काय आहे, त्यातून काय सूचित करायचंय तुम्हाला? नाही, कसं झालं, मी जेव्हा 27 ते 31 या दिवसांमध्ये 5 दिवसात म्हणजे खरं समता पतसंस्था आहे त्याची महिन्याचे मी ट्रान्झॅक्शन बघितले. काही महिन्यात 1 यायची, काही महिन्यात 2 यायची, काही महिन्यात 6 असे SMS हे खरातांच्या सेलफोनवर यायचे. तर त्याच्यात मी बघितलं की जानेवारीत सगळ्यात जास्त होते. ते जेव्हा बघितलं की कुठल्या दिवसात जास्त आहेत तर ते 27 ते 31 या 5 दिवसांमध्ये जास्त होते. ते 73 मेसेज होते. ते 73 मेसेजेस आल्यानंतर मी एकच मिनिट 73 मेसेजेस आल्यानंतर मी त्याचा शोध घेतला की बाबा हे पहिल्या दिवशी किती, दुसऱ्या दिवशी किती. तर कळतंय की एक दिवसात एका दिवशी 24 आले, एका दिवशी 28 आले. आणि मी विचार करते की हे कसं शक्य आहे, कारण एवढे ट्रान्झॅक्शन एका दिवसात कोणीच व्यक्ती करत नाही. म्हणजे आता समजा मी माझं खातं HDFC बँकमध्ये आणि मी काही ट्रान्झॅक्शन केलं, आधी मला OTP येतो, मग ते OTP टाकला की ते ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होते. पण एकेका दिवसात समजा 28, दुसऱ्या दिवशी 24, तिसऱ्या दिवशी 19 असे अंजली, हे सगळं बरोबर आहे. तुम्ही कशा पद्धतीने त्यापर्यंत पोहोचलात हा मुद्दा वेगळा आहे, परंतु मुद्दा असा आहे की ठाण्याशी असलेला संदर्भ तुम्ही का मेन्शन केलात? केवळ एक माहिती म्हणून त्याच्यावरच येते. तर हे जेव्हा मी शोधले 5 दिवसातले, तेव्हा रोहित पवारांनी ट्विट केलं की भानामतीचा प्रकार सुद्धा अजित पवारांच्या घरी, त्यांच्या घराच्या, बारामतीच्या घराच्या बाहेर झाला होता. तर मग मी त्याचा शोध घेतला की हा कधी झाला होता. तो 18 नोव्हेंबरला झाला होता. मग मी 18 नोव्हेंबरला समताचे किती मेसेजेस होते हे बघितले, तेव्हा मला ते दिसलं की 6 मेसेजेस होते. मग मी त्याचं टावर लोकेशन बघितलं, ते ठाण्याचं निघालं. आणि मी फक्त आज ते स्टेट केलंय कारण मला आता कोणाच्याही राजकारणात पडायचं नाहीये. म्हणजे राजकारणापेक्षा सुद्धा केवळ ही एक माहिती आहे असं तुम्हाला म्हणायचंय की तो ठाण्यात तेव्हा होता. हा, एक्झॅक्टली. बरं, तर ते 6च्या 6 जेव्हा आले तेव्हा खरात हे ठाणे वेस्टला एका हॉटेलमध्ये बसलेले होते. बरं, ठीक आहे. म्हणजे ही एक माहिती सदृश रूपात तुम्ही दिलेली आहे. बरं सुषमाताई, आज तुम्ही पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांना अटक करा ही मागणी केलेली आहे. याआधी सुद्धा तुम्ही करून झालेली आहे. अनेक संदर्भ लोकांसमोर तुम्ही या संदर्भातले आणलेले आहेत, काही अगदी डोळ्यांसमोर आहेतही, पण यावर सत्ताधाऱ्यांनी काही हालचाल का नाही केली असं का वाटतंय तुम्हाला? त्याची काही कारणं अशी आहे की आता SIT नेमून तब्बल म्हणजे आज अगदी 1 महिना उलटून गेलेला आहे. खरातला अटक होऊन सुद्धा 1 महिना उलटलेला आहे. या दरम्यानच्या काळामध्ये खरात आणि चाकणकर किंवा खरात आणि केसरकर, खरात आणि दीपक लोंढे आणि त्याच्या सराउंडिंग असलेले एन नंबर ऑफ पीपल या अनेक लोकांचे CDR आणि वेगवेगळ्या अर्थाने असणारे त्यांचे आर्थिक हितसंबंध या गोष्टी आता उघड झालेल्या आहेत. चाकणकरांनी कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या निगरगट्टपणे खोटं बोलत आहेत, मला समज आलं नाही किंवा मला ह्या गोष्टी त्या करत आहेत. मला आश्चर्य असं वाटतं की आपल्याकडेच एका चर्चेच्या दरम्यान त्यांचा वकील म्हणून असणारे कोणी मंगेश ससाने होते. ते ससाने सांगत होते की SITच्या एका अधिकाऱ्याने हिंमत करावी आम्हाला सांगायची की आम्ही तुम्हाला नोटीस पाठवली. म्हणजे हा जो उन्मत्तपणा आहे की एवढं सगळ्या समन्स येऊन सुद्धा की एका अधिकाऱ्याने हिंमत करावी आम्हाला सांगायची, आम्हाला आलंच नाही कुठलं. कुठून येतोय हा उन्मत्तपणा अजूनही? अगदी हा उन्मत्तपणा कुठून येतो? आणि चाकणकर मी तुम्हाला विचारते की हा तुम्ही उल्लेख केला ज्या गोष्टीचा, तो उन्मत्तपणा कुठून येतोय? इतक्या सगळे आरोप झाल्यानंतरही प्रतिभा मला असं वाटतं की जसा वेळ चाललेला आहे, म्हणजे आता 1 महिना उलटत आला, त्याची तीव्रता थोडीशी कमी होते का? किंवा माध्यमांच्या स्क्रीन आता वेगळ्या 2-3 प्रकरणांनी जेव्हा व्यापल्या जात आहेत असं वाटतंय, तेव्हा लगेच चाकणकर हळूच डोकं वर काढतायत आणि बिळातनं बाहेर येत त्या काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट करतायत
जे ट्विट एका अर्थाने इथल्या व्यवस्थेला वाकोल्या दाखवणारे आहेत. हे उघड आहे की चाकणकर या तटकरे लॉबींच्या आहेत हे माझं सांगून झाले.